हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. SP बक्षी यांच्या पुस्तकाचा अभ्यास करत असतानाच त्यामध्ये दिलेल्या वर्कबुक एक्सरसाइजेस, रिव्हिजन एक्सरसाइजेस सुद्धा आपण सोडवत आहे. कारण अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितकंच केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन देखील खूप महत्त्वाची असते. हे काही मी नवीन सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तुम्ही जर टॉपर्सचे इंटरव्ह्यूज ऐकले, त्यांनी जे काही यश मिळवलेलं आहे त्यासाठी काय केलं, कोणती मेहनत एक्स्ट्रा घेतली असं जर तुम्ही विचारलं, तर ते हेच सांगतात की 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा. म्हणजेच काय, तर रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन तुम्हाला कळण्यासाठी त्या त्या परीक्षा पद्धतीनुसार प्रश्नांचा सराव करणं खूप महत्त्वाचं ठरतं. आपण ग्रामरचे जे काही MCQs असतात ते एकदम परीक्षेत समोर आल्यानंतर गोंधळून जाण्यापेक्षा जर त्याची आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर त्या गोष्टी आपल्याला खूप बेनिफिशियल ठरतात. म्हणूनच आपण ही जी लेक्चर सिरीज चालू करत आहे यामध्ये रिव्हिजन एक्सरसाइजेस सॉल्व्ह करण्याला देखील तितकंच महत्त्व देण्यात येत आहे. ही जी गोष्ट आहे ही तुम्ही प्रॅक्टिससाठी अगदी परीक्षेला जाता जाता जरी तुम्ही एकदा रिव्हिजन म्हणून जरी एक्सरसाइजेस बघितले तरी तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने तुमची अभ्यासाची टेक्निक असू शकते, पण तुम्हाला बेसिक आणि रिव्हिजन या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरची रिव्ह्यू एक्सरसाइज सोडवूयात. यामध्ये तुम्हाला एरर डिटेक्शन, स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक्स सारख्या महत्त्वाच्या आणि स्कोरिंग टॉपिकसाठी खूप मदत होणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला जो फर्स्ट चॅप्टर आपण बघितलेला आहे, फंक्शन्स ऑफ टेन्स, या टॉपिकवर आपल्याला साधारण 60 प्रश्न दिलेले आहेत रिव्ह्यू एक्सरसाइजमध्ये. मी मगाशी सांगितलं तसं जे विद्यार्थी नव्याने सुरुवात करत आहेत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, त्यांना देखील ही गोष्ट कळणं महत्त्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती आहे की हे प्रश्न कसे सोडवायचे असतात ते डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या गोष्टी कंडक्ट करणं एक लेक्चरर म्हणून माझं काम आहे, म्हणून मी ही गोष्ट करत आहे. विद्यार्थ्यांना जर काही माहिती नसेल, तुम्ही नव्याने तयारी करत असाल, तर ज्या काही बँकिंगच्या परीक्षा असतात किंवा इन जनरल ऑनलाईन स्वरूपात घेतले जाणाऱ्या ज्या काही MCQच्या परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला स्पॉट द एरर, त्याचबरोबर यालाच एक दुसरं नाव आहे एरर डिटेक्शन, आणि फिल इन द ब्लँक्स, डबल फिलर्स, असे काही जे शब्द असतात, असे जे काही क्वेश्चन्स असतात तिथे अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला दिसतात. प्रश्न कसा असतो, साधारण आपण हे जे एक्झाम्पल बघितलं, एक पूर्ण वाक्य दिलेलं असतं आणि ते जे वाक्य आहे ते काही पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं असू शकतं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट पार्ट झाला, हा सेकंड पार्ट आहे, अशा पद्धतीने डिव्हिजन केलेलं असतं. आणि मग आपल्याला असे 3 पार्ट्स असतात. पार्ट डी मध्ये नो एरर हा एक ऑप्शन असतो, म्हणजे दिलेलं वाक्य बरोबर आहे, यात कोणतीही ग्रॅमॅटिकल मिस्टेक नाही असं आपल्याला सांगतात. काही परीक्षांमध्ये 5 ऑप्शन देखील असतात, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासपूर्वक पूर्ण सेंटेन्स वाचल्यानंतर त्यात कोणता ग्रॅमॅटिकल एरर आहे हे शोधावं लागतं. आता आपण टेन्सवरचे टॉपिकवरचे जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवत आहे, म्हणून आपल्याला कळणार आहे की आपण कोणत्या ग्रॅमॅटिकल एररवरती फोकस करायचा. पण परीक्षेमध्ये ज्या वेळेस असे प्रश्न समोर येतात त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की नक्की कोणत्या पार्टमध्ये एरर झालेला आहे. विद्यार्थी ज्या वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न समोर बघतात त्यावेळेस आत्तापर्यंत मला जितक्या विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले, जितक्या विद्यार्थ्यांची कॉन्टॅक्ट झाला, सगळेजण असं म्हणतात की मॅडम, आम्ही जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला समजतं की रूल काय आहे, पण प्रश्न समोर आल्यानंतर काय ॲक्शन घ्यायची हेच समजत नाही. मग इथे तुमची एकच मिस्टेक होते, ती म्हणजे तुम्ही रिव्हिजन करण्यात कमी पडता. तुम्ही जर केलेला अभ्यास व्यवस्थित पक्का करायचा असेल तर त्या पद्धतीचे एक्झामच्या रिक्वायरमेंटनुसार असणारे प्रश्न सोडवणं जास्त गरजेचं असतं. आणि जो काही अभ्यास केलेला आहे त्याला एकदा रिवाईज करणं खरंच महत्त्वाचं आहे, त्याशिवाय तुम्हाला प्रश्न सुटत नाहीत. या रिव्ह्यू एक्सरसाइजमध्ये टोटल 60 क्वेश्चन्स आहेत, मी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे. पण आपण फक्त 15-15 प्रश्नांचा अभ्यास करणार आहे आणि यातला जो 15वा प्रश्न असेल प्रत्येक सिरीजमधला, प्रत्येक लेक्चरमधला, तो आपल्याला होमवर्कसाठी देण्यात येईल. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्याचं उत्तर सांगायचं आहे. म्हणजे पहिले 14 प्रश्न जे काही असतील प्रत्येक लेक्चरमधले ते मी सोडवणार आणि 15वा प्रश्न जो असेल तो तुम्हाला सोडवायचा आहे. ट्राय करा, त्याशिवाय तुमची कुठे चूक होत आहे ते तुम्हाला समजणार नाही. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात आपण. डायरेक्शन्स काय दिलेले आहेत आपल्याला, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युझिंग द करेक्ट फंक्शन ऑफ द व्हर्ब. ॲक्च्युली आपण टेन्स हाच टॉपिक बघत आहे, पण एकदम सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की टेन्स कशावरून आपल्याला समजतात, तर वाक्यामध्ये व्हर्ब कोणता वापरलेला आहे तो, म्हणजे व्हर्बचा कोणता फॉर्म आहे, व्हर्बची पोझिशन कशी आहे, त्यानुसार आपल्याला टेन्स कोणता हे कळतं. या लेक्चरला सुद्धा इंटरेस्टिंग बनवण्यासाठी तुम्ही तुमचा आन्सर गेस करून ठेवू शकता आणि नंतर मग व्हिडिओ रिझ्यूम करून परत एकदा आन्सर काय आहे ते तुम्हाला कळेल. फर्स्ट सेंटेन्स आता वाचूयात आपण, यामध्ये काय एरर आहे ते बघूयात. शी इज ऑफन कमिंग टू मी ऑन संडेज. वाक्य वाचल्या वाचल्या फोकस कशावर करायचा, ऑफन हा एक शब्द आणि संडेज. संडे हा
दर आठवड्यातून एकदा येतो, त्यामुळे इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी दाखवलेली आहे. आणि त्याचबरोबर ऑफन या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला फ्रिक्वेन्सी दाखवतात. आणि ऑफन हा शब्द आपण कधी वापरतो? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा आपण त्याला इंडेफिनिट प्रेझेंट म्हणूयात. या ठिकाणी आपल्याला वाक्यरचना ॲक्च्युली कशी करायला पाहिजे? सब्जेक्ट प्लस व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट, कारण हा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स दाखवायचा आहे. त्यामुळे मग या वाक्यात आपल्याला इज ऑफन कमिंग ही जी शब्दरचना वापरली आहे, याऐवजी काय वापरावं लागेल? शी ऑफन कम्स टू मी ऑन संडेज. इथे आपण एस प्रत्यय जोडलेला आहे कम या मेन व्हर्बला, कारण आपला कर्ता काय आहे? शी. ही, शी, इट असे जर कर्ते असतील किंवा एखादं सिंग्युलर नाउन आपण कर्ता म्हणून वापरत असेल तर तिथे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावतो. हे सगळे रूल्स आपण ऑलरेडी आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये डे 1 जो आहे या लेक्चर सिरीजचा त्यामध्ये बघितलेले आहेत. आपल्या चॅनलवरती एक सेपरेट प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे, तिथून तुम्ही हे सगळे लेक्चर सिक्वेन्सनी बघू शकता. आता आपण सेकंड सेंटेन्स बघूयात. शी जस्ट कम्प्लिटेड द लेटर देन. या ठिकाणी दोन शब्द आपल्यासाठी महत्वाचं काम करतात. पहिला शब्द आहे देन. देन हा शब्द आपण शक्यतो पास्ट टेन्समध्ये वापरलेला असतो. देनचा अर्थ काय असतो? तेव्हा. तेव्हा ती कृती झालेली आहे असं आपण सांगतो, त्यामुळे पास्ट टेन्स वापरायचा आहे कन्फर्म. आणि दुसरा एक महत्वाचा कीवर्ड आहे तो म्हणजे जस्ट हा शब्द. आपण जस्ट, ऑलरेडी, एव्हर हे जे काही शब्द आहेत हे जर वाक्यात वापरले असतील तर त्या ठिकाणी परफेक्ट टेन्सचा वापर करायचा आहे. मग आता आपल्याला परफेक्ट टेन्स सुद्धा वापरायचे आहे आणि पास्ट टेन्समध्येच वाक्यरचना करायची आहे, म्हणून या सेंटेन्समध्ये आपण वाक्यरचना करताना परफेक्ट पास्टचा वापर करूयात. त्यामुळे या वाक्यरचनेला करेक्ट करत असताना आपल्याला इथे हॅड हा एक एक्स्ट्रा शब्द टाकावा लागेल, कारण पास्ट टेन्समधला परफेक्ट टेन्स दाखवायचा आहे. मग आता वाक्यरचना कशी होईल? शी हॅड जस्ट कम्प्लिटेड द लेटर देन. ओके, त्यामुळे जस्टच्या आधी हॅड शब्द आपल्याला एक्स्ट्रा ॲडिशन करायची होती. थर्ड वाचूयात. इट केम टू माय नोटीस लेटली. ज्यावेळेस आपण लेटली हा शब्द वापरलेला असतो त्या ठिकाणी आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरायचा असतो. या सगळ्या रूल्सचा आपण अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आज सगळ्या रूल्सचा अभ्यास करून रिव्हिजन करत आहोत आपण, त्यामुळे पटपट गोष्टी आठवल्या पाहिजेत. प्रश्न समोर आल्या लक्षात यायला पाहिजे की आपल्यासाठी कीवर्ड काय आहे, आणि सगळा खेळ कीवर्ड्सवरच आहे. तुम्हाला एकदा गोष्ट लक्षात आली ना, परत तुम्ही कधीच रूल विसरणार नाही. मी आता परत एकदा सांगत आहे की ट्रिक्सच्या मागे, शॉर्टकट्सच्या मागे लागू नका, कारण एकदा तुमचं बेसिक पक्क झालं, प्रश्न कितीही फिरवून येऊ दे, तुम्हाला या गोष्टी आयडेंटिफाय होतात. त्यामुळे तुमचं जे बेसिक आहे ते पक्क करा आणि रिव्हिजन जास्तीत जास्त करा. ओके, त्यामुळे आता जर आपल्याला या वाक्याची परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना करायची असेल तर आपल्याला इट हा कर्ता आहे, त्यामुळे हॅज हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. आणि केम हे जे V2 दिसत आहे याऐवजी आपल्याला V3 चा वापर करावा लागेल, आणि V3 हे कम असंच असतं. त्यामुळे वाक्यरचना कशी होईल? इट हॅज कम टू माय नोटीस लेटली. फोर्थ सेंटेन्स आहे माय ब्रदर हॅज रिटर्न फ्रॉम ट्रेनिंग 2 months बॅक. ओके, आपण आधी बघितलेलं आहे की पास्ट मधली टाइम फ्रेज आपल्याला दिलेली आहे. पास्ट मधलं कोणतंही टाइम एक्सप्रेशन दिलेलं असेल, एनी टाइम एक्सप्रेशन इन पास्ट, यावेळेस आपण काय करतो? सिम्पल पास्ट टेन्सचा वापर करतो. मग हे हॅज रिटर्नच्या ऐवजी आपण हॅज हा शब्द काढून टाकूयात आणि माय ब्रदर रिटर्न फ्रॉम ट्रेनिंग 2 months बॅक अशी वाक्यरचना करूयात. ओके, फक्त इथे हॅज रिटर्न जर वापरलं तर हे V3 होतं, पण जर तुम्ही हॅज हा शब्द काढून टाकला आणि नंतर मग रिटर्न हा शब्द वापरला तर हे जे आहे हे V2 मध्ये कन्वर्ट होतं. ओके, त्यामुळे ही वाक्यरचना आपल्याला सिम्पल पास्ट मध्ये करायची होती. फिफ्थ सेंटेन्स आहे आय नो हिम फॉर द लास्ट 20 years. अशा पद्धतीच्या कितीतरी वाक्यरचना आपण आपल्या पूर्ण चॅप्टरमध्ये बघितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला एव्हाना समजलं पाहिजे की आपण इथे कोणता टेन्स वापरायला पाहिजे. इथे फॉर द लास्ट 20 years हे म्हटलेलं आहे, म्हणजे तेव्हापासून ओळखत आहे, आणि ती गोष्ट आपल्याला दाखवताना परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे, कारण ती कृती पूर्ण झालेली आहे असं आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे ही वाक्यरचना कशी होईल? आय हॅव नोन हिम फॉर द लास्ट 20 years. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. आय नेव्हर मेट हिम धिस मॉर्निंग. कीवर्ड काय आहे आपल्यासाठी? धिस मॉर्निंग हा शब्द. आजच्या दिवशी ही कृती घडलेली नाही असं आपल्याला सांगायचंय. आणखीन एक महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे नेव्हर. नेव्हर शब्द आपण कधी वापरतो? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ह्या सगळ्या कीवर्ड्सचा जो काही अभ्यास आहे हा आपण आपल्या लेक्चर्समध्ये केलेला आहे. एकदा तुम्ही लेक्चर्स नक्की बघा.
रिव्हिजन करत असताना अभ्यास झालेला असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. हे सगळे रूल्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. नेव्हर हा शब्द आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, पण इथे आपल्याला आजच्या दिवशी ही कृती घडलेली नाही, म्हणजे हे काही रोज होत नाहीये असंच सांगायचं आहे. त्यामुळे इथे शक्यतो प्रेझेंट टेन्समधला सिंपल टेन्स वापरण्याची गरज नाही. आजच्या दिवशी हे घडलं नाही सांगायचे म्हणून पास्ट टेन्समधला सिंपल पास्ट टेन्स आपल्याला वापरावा लागेल. आणि आता एक खूप महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे वाक्य निगेटिव्ह आहे आणि फक्त नेव्हर हा शब्द काढून आपली वाक्यरचना पूर्ण होत नाही. वाक्य निगेटिव्ह आहे त्यामुळे कन्व्हर्जन करत असताना सुद्धा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवावं लागेल. मग हा जो शब्द आहे मेट हा ऍक्च्युली आपला आहे V2 म्हणजे व्हर्बचा सेकंड फॉर्म. मीट, मेट, मेट अशी वाक्यरचना असते किंवा असे जे शब्दांची 3 फॉर्म्स असतात. या ठिकाणी आपण V2 चा वापर केलेला दिसतो. मग आता वाक्य नकारार्थी करत असताना आपण सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यांमध्ये डिडचा वापर करतो, त्यानंतर नॉट वापरलेलं असतं आणि डिडमध्ये ऑलरेडी V2 फॉर्मचं कन्व्हर्जन झालेलं आहे म्हणून परत एकदा इथे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे वाक्यरचना कशी होईल? आय डिड नॉट मीट हिम धिस मॉर्निंग. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. शी डिड नॉट राईट द लेटर टिल नाव. या ठिकाणी टिल हा शब्द सगळ्यात महत्त्वाचं काम करतो. टिल शब्द आपण कधी वापरलेला असतो? परफेक्ट टेन्समध्ये. आणि या ठिकाणी टिल नाव म्हणजे अद्यापपर्यंत ती कृती झालेली नाही सांगायचंय म्हणून परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागेल. ठीक आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना करायची आहे. मग हे डिड नॉट राईटच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल? शी हॅज नॉट रिटर्न. म्हणजे इथे आपल्याला परफेक्ट टेन्स दाखवायचा आहे प्रेझेंट मधला म्हणून हॅज हे हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल कारण आपला कर्ता आहे शी. सो शी हॅज आणि वाक्य निगेटिव्ह ठेवायचं म्हणून नॉट हा शब्द सुद्धा घ्यायचा आणि हॅज वापरला आहे म्हणून V3 चा वापर होईल. त्यामुळे वाक्यरचना कशी होईल? शी हॅज नॉट रिटर्न द लेटर टिल नाव. 8th क्वेश्चन आहे ही वॉज हॅव्हिंग अ नंबर ऑफ बुक्स. या ठिकाणी हॅव्हिंग हा शब्द चुकीचा वापरला गेला आहे कारण हे आहे वर्ब ऑफ पजेशन आणि वर्ब ऑफ पजेशन मध्ये आपण कधीही त्या वर्ब्सला जिरंड फॉर्म मध्ये म्हणजेच V4 फॉर्म मध्ये वापरत नाही. आणि वॉज हा शब्द आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इथे पास्ट टेन्सचा वापर करायचा आहे. मग आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्यरचना करूयात. सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्यरचना करत असताना आपण काय म्हणू शकतो? ही हॅड अ नंबर ऑफ बुक्स. इथे हॅव ह्या व्हर्बचं V2 म्हणून आपण हॅडचा वापर केलेला आहे. हे हेल्पिंग वर्ब नाहीये, हे मेन वर्बच आहे या वाक्यातलं. ठीक आहे, सो वाक्यरचना काय होत आहे आपली? ही हॅड अ नंबर ऑफ बुक्स म्हणजे त्याच्याकडे भरपूर पुस्तकं होती. नेक्स्ट क्वेश्चन, द न्यूज ऑफ हिज डेथ हॅज बीन डिक्लेअर्ड सो फार. हा प्रश्न आपण ऑलरेडी रिव्हिजन एक्सरसाइज मध्ये बघितलेला आहे. सो फार हा शब्द ज्यावेळेस आपण वापरलेला असतो त्यावेळेस वाक्य निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी हॅज बीन डिक्लेअर्डच्या ऐवजी आपल्याला निगेटिव्ह वाक्यरचना बनवण्यासाठी नॉट हा शब्द सुद्धा ऍड करावा लागेल. मग आपली वाक्यरचना कशी होईल? द न्यूज ऑफ हिज डेथ हॅज नॉट बीन डिक्लेअर्ड सो फार. हे आणि हे सेंटेन्स आपण ऑलरेडी बघितलेलं आहे त्यामुळे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. द डॉग वॉज बार्किंग द होल नाईट. या ठिकाणी द होल नाईट हे टाइम फ्रेज, हे टाइम एक्सप्रेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला यामधून काय बोध होतो की ती जी बार्किंगची म्हणजे जो डॉगी भुंकत होता ती जी कृती होती ती काही पूर्ण झाली होती आणि काही क्रिया जी होती ती अखंड चालू होती किंवा अजूनही चालू होती. म्हणजे पूर्ण झालेला भाग दाखवण्यासाठी आपण परफेक्ट टेन्स वापरतो आणि कृती चालू होती म्हणजे वर्ब मधली ऍक्शन चालू होती हे दाखवण्यासाठी आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन असणारा टेन्स कोणता आहे? तर तो आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि मग आता वॉज हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड आहे. यामधून आपल्याला कळेल की परफेक्ट कंटिन्युअस मधला पास्ट टेन्स आता आपल्याला वापरायचा आहे. ओके, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असं सुद्धा तुम्ही याला नाव देऊ शकता. सो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट मधला असं लक्षात ठेवलं तर जास्त बेटर राहील. वाक्यरचना करत असताना परफेक्ट कंटिन्युअस साठी आपल्याला हॅड बीनचा वापर करावा लागेल आणि मग व्हर्बचं ING फॉर्म वापरावा लागेल. सो वाक्यरचना कशी असायला पाहिजे? द डॉग हॅड बीन बार्किंग द होल नाईट. 11th सेंटेन्स आहे फॉर द लास्ट 6 months ही इज वर्किंग ऑन धिस प्रॉब्लेम. तो त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्यासाठी गेले 6 महिने मेहनत घेत आहे. म्हणजेच आता मगाशी आपण जे सेंटेन्स बघितलं सेम तसंच असणार आहे. इथे काही भाग पूर्ण झालेला आहे त्या ऍक्शनचा आणि अजूनही ती क्रिया चालू आहे.
ठीक आहे. आणि परत एकदा इज शब्द आहे म्हणजे प्रेझेंट मधली वाक्यरचना असायला पाहिजे. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा कीवर्ड सांगत आहेत. वाक्य वाचल्या ऍक्च्युली तुम्हाला गेस करता आलं पाहिजे, पण जर ज्या विद्यार्थ्यांना गेस करता येत नाहीये त्यांच्यासाठी मी एक्स्ट्रा काही कीवर्ड सांगत आहे. ते सुद्धा तुम्ही एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता. तुमचा आवडता शब्द. ट्रिक्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी मदतीच्या आहेत. ही वाक्यरचना आपल्याला कोणत्या टेन्समध्ये असायला हवी मग? परफेक्ट, कंटिन्युअस, प्रेझेंट टेन्स. म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून ती कृती चालू आहे. काही भाग पूर्ण झालेला आहे आणि अद्यापही ती कृती तशीच कंटिन्यू राहिलेली आहे. म्हणून अशा पद्धतीच्या वाक्यरचनेसाठी परफेक्ट, कंटिन्युअस, प्रेझेंट टेन्सचा आपण वापर करत आहे. वाक्यरचनेमध्ये कसं असायला पाहिजे मग? इज वर्किंगच्या ऐवजी आपण काय वापरायला पाहिजे? हॅज बीन वर्किंग. हॅजचा वापर झालेला आहे कारण आपला कर्ता काय आहे? ही. वाक्य कसं असेल? फॉर द लास्ट 6 months ही हॅज बीन वर्किंग ऑन दिस प्रॉब्लेम. लास्ट वीक आय हॅड मेट हिम ट्वाइस. या वाक्यामध्ये आपल्याला लास्ट वीक हा शब्द फोकस करण्यासाठी महत्वाचा आहे. लास्ट वीक म्हणजे गेल्या आठवड्यात आणि हा आपल्याला सिम्पल पास्ट टेन्सच्या रूलच्या वेळेस आपण बघितलेला शब्द आहे. हा जो कीवर्ड आहे हा आपल्याला काय सांगतो? एनी पॉइंट ऑफ टाइम. एनी पॉइंट ऑफ टाइम किंवा मग एखादं टाइम एक्सप्रेशन जे पास्ट मधली कृती दाखवतं. पास्ट दाखवणारा कोणताही टाइम फ्रेज, टाइम एक्सप्रेशन आपण वापरलं तर तिथे आपण सिम्पल पास्टचा वापर करतो. म्हणून आपल्याला V2 चा वापर करावा लागेल व्हर्ब मध्ये. हॅड मेड ज्या वेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस मेडचं V3 वापरलं जातं. मग अशी आपण सेम एक्झाम्पल बघितलं हॅज मेड. तसंच हे वाक्य आहे. हॅड मेडच्या ऐवजी मग आपण फक्त हॅड शब्द काढून टाकला तर इथे वाक्यरचनेमध्ये हे V2 वापरलं जाईल. मग वाक्यरचना आपण कशी बनवूयात? लास्ट वीक आय मेट हिम ट्वाइस. मी मागच्या आठवड्यात त्याला 2 वेळा भेटले. मग इथे मेट म्हणजे V2 वापरलं गेलं. पुढचा प्रश्न बघूयात. आय फाउंड दॅट समवन पिक्ड माय पॉकेट. हे सुद्धा वाक्य आपण रिव्हिजन एक्सरसाइज मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. फाउंड मध्ये आपल्याला पास्ट टेन्स दिसत आहे. त्याचबरोबर पिक्ड मध्ये सुद्धा आपल्याला V2 चाच वापर दिसतो, सिम्पल पास्ट. पण ज्यावेळेस 2 कृती घडतात त्यावेळेस आपण एक वाक्यरचना परफेक्ट टेन्स मध्ये दाखवतो कारण तिथे आपल्याला प्रिसिडिंग ऍक्शन बघायची असते. त्यामुळे मग आपण काय करूयात? आय फाउंड, मला असं लक्षात आलं दॅट समवन हॅड पिक्ड माय पॉकेट. म्हणजे हॅड ह्या एका एक्स्ट्रा हेल्पिंग वर्बचा वापर केल्यामुळे हे V3 मध्ये कन्वर्ट होतं आणि मग आपण ही वाक्यरचना परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये पूर्ण केलेली आहे. आजच्या एक्सरसाइज मधला मी जो सोडवणार आहे हा शेवटचा प्रश्न आहे. या 15th क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे कारण हा आपला होमवर्क क्वेश्चन आहे. तुम्ही किती अभ्यास करत आहात किंवा तुम्हाला लेक्चरमध्ये जे काही आपण बघत आहे हे समजत आहे की नाही हे कळण्यासाठी या गोष्टी खरंच मॅटर करतात. आणि तुम्हाला जर कुठेही आठवलं नाही तर तुम्ही आधीचे लेक्चर्स बघू शकतात. भरपूर लेक्चर्स आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. 14 क्वेश्चन मी वाचत आहे. बाय द टाइम शी रिटर्न ही टाइप्ड ऑल लेटर्स. या ठिकाणी आता एक कॉमा दिला आहे त्यावरून हे वाक्य वाचायला सोपं पडेल तुम्हाला. बाय द टाइम शी रिटर्न म्हणजे ती जेव्हा आली तोपर्यंत. आणि बाय द टाइम ही जी फ्रेज असते, हे जे टाइम एक्सप्रेशन असतं ते आपण परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो. बाय नंतर जी काही टाइम एक्सप्रेशन दिलेले असतात ते कोणता टेन्स दाखवतात? परफेक्ट टेन्स दाखवतात. आता आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात येते ते म्हणजे रिटर्न, टाइप्ड या ठिकाणी व्हर्बचा पास्ट फॉर्म वापरलेला दिसतो. म्हणून परफेक्ट टेन्सचा पास्ट टेन्स आपल्याला वापरायचा आहे. मग परफेक्ट पास्ट मध्ये ही वाक्यरचना असायला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, टाइम एक्सप्रेशन जे असतं ते व्यवस्थित आयडेंटिफाय करा. या ठिकाणी बाय द टाइम शी रिटर्न हे पूर्ण सेंटेन्स किंवा हा जो पूर्ण भाग आहे हे आपलं टाइम एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. इथे आपल्याला कुठेही कृती झालेली दिसत नाहीये त्यामुळे हे आपलं मेन वर्ब नाहीये. ही आपली पूर्ण ही जी काही वाक्यरचना आहे ही टाइम एक्सप्रेशन मध्येच कन्सिडर करायची आहे. आणि चेंजेस कुठे करायचे आहेत तर ते या सेकंड पार्ट मध्ये. ही टाइप्ड ऑल लेटर्स इथे आपल्याला V2 वापरलेलं दिसतं पण आपल्याला वाक्यरचना करायची आहे परफेक्ट पास्ट मध्ये. त्यामुळे मग आपल्याला वाक्यरचना कशी असायला पाहिजे? ही नंतर हॅडचा वापर करायचा आणि मग V3 चा वापर करायचा. सो फक्त इथे मध्ये हॅड शब्द ऍड केलात की हा V3 मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. वाक्यरचना कशी असेल? बाय द टाइम शी रिटर्न ही हॅड टाइप्ड ऑल लेटर्स. ओके.
या प्रश्नाचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण होमवर्क क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणं तुमच्यासाठी सुद्धा खूप बेनिफिशियल ठरणार आहे. तुम्हाला आत्ता या गोष्टी थोड्याशा कंटाळवाण्या वाटत असतील, पण तुम्ही एकदा प्रयत्न करायला सुरुवात केलीत की ऑटोमॅटिक इंटरेस्ट डेव्हलप होईल. इंग्लिशची भीती सगळ्यांना वाटते, पण इंग्लिशच्या भीतीला नाहीसं करण्यासाठी त्या गोष्टीचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे किंवा त्यामध्ये थोडासा इंटरेस्ट डेव्हलप होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहेत, हे विसरू नका. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही, स्वतःहून एफर्ट्स घेत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याच विषयामध्ये यश मिळवू शकत नाही. त्यामुळे जितकं समजतंय तेवढंच वाचून पुढे गेलात तर तुम्हाला कुठलीच पोस्ट मिळणार नाही. टू बी ऑनेस्ट, तुम्ही फक्त ठराविकच विषयांचा अभ्यास करत राहिलात तर तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला सगळ्या विषयांचा ओव्हरऑल अभ्यास असणं गरजेचं आहे, कारण ती जी परीक्षेची रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये सगळे विषय दिलेले आहेत. म्हणजे जे विषय आपल्याला महत्त्वाचे वाटतात त्यांचा अभ्यास तर जरूर करा, पण जर काही विषय तुमचा वीक पॉईंट आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये नक्की इम्प्रूव्हमेंट करा, त्याच्यावर थोडी अधिक मेहनत घ्या. आपली ही लेक्चर सिरीज चालू आहे. तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमची जे काही शंका असेल त्या देखील तुम्ही मांडू शकता. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.